नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूया टॉप 20 न्यूजवर. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या 3 दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन त्यांचं सुरू होतं. अखेर त्यांनी 3 दिवसांनंतर उपोषण सोडलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी उपोषण मागे घेतलं. 22 जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक सरकार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विचार सरकार करत आहे. या अटीसंदर्भात काय करता येईल यासाठी आपल्याला कमिटीकडे जावं लागेल असं महाजन यांनी सांगितल्याचं रोहित पवार म्हणाल्यात. माळशिरसमधील अपघातावर बोलताना सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी म्हटलंय की ग्रामस्थांनी विहिरीत उतरून लोकांचा जीव वाचवला. वाहनात एकूण 15 लोक होते, त्यापैकी 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे. या विहिरीच्या बाजूला संरक्षण भिंत बांधणं अपेक्षित होतं. आता या संपूर्ण जिल्ह्यात रोडच्या बाजूला असलेल्या विहिरींचा सर्वे केला जाणार आहे. पुढे बोलताना कार्तिकेयन यांनी म्हटलंय की खासगी वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक करणं चुकीचं आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात भरणं चुकीचं आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली होती. म्हसवड येथील सिद्धनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा तांदुळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला होता. भाविकांनी भरलेली ही पिकअप थेट रस्त्याशेजारील विहिरीत पडली. या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 जणांना वाचवण्यात यश आलं. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच या घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. न रहेगा बास न बजेगी बासरी याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ईव्हीएम मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताच भाजपनं मशीन्स जाळल्याचा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केलाय. भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटल्याचं पटोले म्हणाल्यात. ममता बॅनर्जीच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडलाय. पण भाजपला देखील पाठिंबा दिलाय. पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार बंडखोर खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी म्हटलंय की खरी टीएमसी कोण आहे हे न्यायालय ठरवेल. बंडखोर गट टीएमसीचे निवडणूक चिन्ह जुळी फुले यावरही दावा करेल. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या मसुद्यात अणुकार्यक्रम, तेलबंदी, गोठवलेली मालमत्ता आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित मुद्द्यांवर एकमत झाला आहे. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. अहवालानुसार इराणने मसुद्यात म्हटलंय की ते कोणत्याही दुसऱ्या देशाकडून अणुशस्त्रे विकसित करणार नाहीत किंवा मिळवणार नाहीत. अंतिम करार होईपर्यंत इराण आपल्या सध्याच्या अणुकार्यक्रमात कोणतेही मोठे बदल करणार नाही. ते युरेनियमचे संवर्धन करणार नाही किंवा नवीन अणुकेंद्रांचा विस्तार करणार नाहीत. मध्य प्रदेशातील मोरेनात उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरल्याने घाबरलेले प्रवासी रुळांवर उतरले आणि त्यांना दुसऱ्या ट्रेनने धडक दिली. ANI या वृत्तसंस्थेनुसार या अपघातात आणखी 4 जणांचा मृत्यू झाला. उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस मोरेना जिल्ह्यातून धावत होती. हेतमपूर स्टेशनजवळ पोहोचताच ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. हे ऐकताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घाबरून त्यांनी कोणताही विचार न करता ट्रेनमधून उडी मारली आणि जीव वाचवण्यासाठी रेल्वे रुळांवर धाव घेतली. जे लोक रुळांवर उतरले होते त्यांना याची कल्पना नव्हती की बाजूच्याच रुळावरून पातालकोट एक्सप्रेस भरधाव वेगाने येत आहे. पातालकोट ट्रेनने रुळावर उभ्या असलेल्या या प्रवाशांना धडक दिली. हा अपघात इतका अचानक आणि भीषण होता की आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 6 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरलाय. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर 15 जूनपासून राज्यातील सर्वच शाळा सुरू होत असून गावागावात शाळेची घंटा वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शाळेत हजर राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी शाळेत जाऊन करणार विद्यार्थ्यांचे स्वागत, त्यांच्याशी संवादही साधणार आहेत. पनवेलच्या वहाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्री फडणवीस विद्यार्थ्यांसोबत आपला वेळ घालवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे इथे हजेरी लावणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते तर काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते. दरम्यान जे 5 खासदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनुपस्थित होते
तेच 5 खासदार उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला देखील अनुपस्थित होते। प्रत्यक्षात ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 4 खासदार हे मातोश्रीवर बैठकीला उपस्थित होते। एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना त्यामुळे या 5 खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेपासून आणि प्रमुख नेत्यांपासून दुरावा कायम ठेवण्याचा विचार केलाय का, असा प्रश्न निर्माण होतोय। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत। या निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असून देखील भाजप सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेचे भाजपचे सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी सहलीला रवाना झाले आहेत। राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 4 आमदारांपैकी 3 आमदारांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला हजर राहून आपला पाठिंबा जाहीर केला होता। आता या बंडखोर आमदारांबाबत निवडणुकीनंतर पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलंय। सोलापूरमध्ये महायुतीचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे। येथील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रयत्न केले, मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या पुढाकाराने ही निवडणूक लागली आहे। नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना होत असलेल्या विरोधावर भाष्य केलंय। सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द आता वापरला गेलेला आहे। सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द केवळ जैन समाज आणि हिंदू समाजाबद्दल का काढला जातो? बकरी ईदच्या वेळी का कोणी आक्षेप घेत नाही? हिरव्या पट्ट्यांना का मिटवायला बघत नाही? असा संतप्त सवाल त्यांनी केला। तसंच उबाटा आणि मनसेच्या लोकांना बेहरामपाडा, नळबाजार आणि मुंब्रामध्ये आंदोलन करताना आम्ही कधी बघितलं नाही। भोंगे बंद करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं। पट्टे काढायची हिंमत असेल ना तर बेहरामपाडा मोहम्मद अली रोडवरचे हिरवे पट्टे काढा, असं खुलं आव्हान राणे यांनी दिलंय। ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर म्हटलंय, इराणसोबत शांतता चर्चा सुरू असताना सकाळी बेरूतवर झालेला हल्ला व्हायला नको होता। डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की इस्रायलला स्वतःच्या सुरक्षेसाठी धोके रोखण्याचा अधिकार आहे, मात्र ज्याला उत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला होता तो हल्ला अत्यंत किरकोळ आणि निष्प्रभ होता। त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमीही झालेले नाही। त्यामुळे या महत्त्वाच्या शांतता प्रक्रियेला धक्का बसू नये। आपण अशा कराराच्या जवळ येत आहोत जे लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशात शांतता आणू शकतो। त्यामुळे सर्व पक्षांनी एक पाऊल मागे घ्यायला हवं। इस्रायलने लेबनॉनमध्ये आणखी हल्ले करू नयेत, तसंच हिजबुल्ला किंवा इतर कोणत्याही गटाने इस्रायलवर हल्ला करू नये। ही दीर्घकालीन आणि महत्त्वपूर्ण शांततेची सुरुवात ठरू शकते, ती वाया जाऊ देऊ नका, असं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही सदिच्छा भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना मात्र उधाण आलंय। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उन्हाळी कांद्याचे दर कोसळले आहेत। कमाल बाजारभाव 1851 रुपयांपर्यंत खाली आला आहे। शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 256 रुपयांची मोठी घसरण झाली होती। शासकीय कांदा खरेदी अल्प झाल्याने कांद्याची मागणी घटली आहे। प्रतवारीतील घसरण झाल्यामुळे कांदा बाजार भावात घसरण होत असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। आशिया खंडातील कांद्यांची प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रणित मोरेच्या शोमधील हिमांशू जांगडाचं 370 रुपये बिर्याणी प्रकरण प्रचंड चर्चेत आहे। यावर आता हिमांशूने मौन सोडलंय। सूत्रसंचालक प्रणित मोरेही ते मनोरंजकपणे घेत होता। त्या सगळ्यांचा आत्मविश्वास पाहून मला प्रोत्साहन मिळालं आणि मी त्यात आणखी थोडी भर घातली, असं तो म्हणालाय। जेव्हा विरोध वाढत गेला तेव्हा त्याने माफी मागितली आणि अखेरीस आपले सोशल मीडिया खाते बंद करून टाकलं, असं त्यांनी सांगितलंय। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोवरून सध्या देशभरात संताप व्यक्त होत आहे। त्याच्या शोमध्ये महिलांबाबत झालेल्या आक्षेपार्ह विधानामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे। या शोच्या विरोधात महिला संघटनांनी आंदोलन करत प्रणित मोरेच्या इमारतीत घोषणाबाजी केली आहे। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील महिलांच्या विरोधातील अश्लील शेरेबाजीमुळे डार्क कॉमेडीच्या नावावर महिलांचा अपमान केल्यामुळे खारघर येथील महिलांनी प्रणित मोरेचे घर गाठत तिथे आंदोलन केले। वुमन्स टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे ICC T20 वर्ल्ड कप 2026 मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलंय।
भारतीय महिला संघाने या स्पर्धेतील 6व्या आणि आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 64 धावांनी लोळवलं. भारतीय गोलंदाजांनी 171 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 17 ओव्हरमध्ये 106 रन्सवर ढेर केलं. दीप्ती शर्मा हिने बॉलिंगने टीम इंडियाच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं. दीप्तीने पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स मिळवल्या. दीप्तीची T20 हाय क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. दीप्तीने यासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. दीप्ती T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत लढत होत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून 20 षटकात 170 धावा केल्या. तसंच विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात स्मृती मंधानाने झंझावती अर्धशतक ठोकलं. भारताच्या 2 विकेट झटपट पाडल्यानंतर स्मृती मंधानाने एक बाजू सावरून धरली. तिने 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत 50 धावा केल्या. T20 वर्ल्ड कप स्पर्धेतलं स्मृती मंधानाचं हे 5वं अर्धशतक आहे. पुढील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींची दिशा मोठ्या प्रमाणावर जागतिक घडामोडींवर अवलंबून असेल. विश्लेषकांच्या मते प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या पतधोरण बैठका, अमेरिका-इराण चर्चेतील प्रगती आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढउतार यांच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजार एका मर्यादित कक्षेत व्यवहार करू शकतो. गुंतवणूकदार बँक ऑफ जपान, US फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंड यांच्या बैठकीनंतर विशेष लक्ष ठेवून असतील. UK, युरोझोन, जर्मनी आणि जपानमधील महागाईची आकडेवारी देखील बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.